काय तुमचं आधार कार्ड हरवलं आहे, तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला तुमचं आधार कार्ड जरी हरवलं असेल आणि तुमच्याकडे कोणतीही इन्फॉर्मेशन नसेल, तर आपण आधार कार्ड डिटेल्स कसं डाउनलोड करायचं आहे आणि तुमचा डेटा कसा रिट्राईव्ह करायचा आहे, हे संपूर्ण प्रोसेस या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर व्हिडिओ स्टार्टिंगपासून नक्की पहा. आपल्याला माय आधार या वेबसाईटला यायचं आहे. या वेबसाईटची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंट बॉक्समध्ये मी देणार आहे. आणि या वेबसाईटवरती आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी रिट्राईव्ह आधार नंबर याच्यावरती क्लिक करायचं आहे. याच्यावरती क्लिक केल्यानंतर मित्रांनो पुढची साईट ही ओपन होणार आहे. रिट्राईव्हवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन येईल. या ठिकाणी सिलेक्ट 12 डिजिट आधार नंबर, जर तुमच्याकडे आधार नंबर असेल तर तो टाकू शकता किंवा एनरोलमेंट टाकू शकता. मी इथे आधारवरती क्लिक करणार आहे आणि ज्याचं नावाने तुम्हाला सर्च करायचं तुमचं नाव इथे टाकायचं आहे. कंप्लीट नाव इंग्लिशमध्ये टाकायचं आहे. जर तुमच्याकडे मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर टाकायचा आहे. आपल्याकडे इथे एकापेक्षा जास्त मोबाईल असतील किंवा आपला कोणता नंबर आधारशी लिंक आहे हे माहिती नसेल तर त्याच्यासाठी देखील प्रोसेस आहे, ते मी पुढे सांगणारच आहे. तो व्हिडिओ पूर्ण व्यवस्थित पहा तर तुम्हाला हे कळणार आहे. तर या ठिकाणी मी सर्च करतो आणि मी चेक करतो. ओके, पूर्ण नाव, मोबाईल नंबर आणि कॅप्चा टाकल्यानंतर तुम्हाला सेंड OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे. जर तुमचा मोबाईल नंबर लिंक नसेल तर यू हॅव एंटर्ड इनव्हॅलिड कॅप्चा किंवा एरर असा येणार आहे. तर माझ्याकडून एरर कॅप्चा चुकीचं झालेलं, तो मी परत एकदा ट्राय करतो. सेंड OTP क्लिक केल्यानंतर तुम्हाला OTP जनरेट होणार आहे आणि तुमच्या मोबाईलवरती जो OTP आला आहे तो टाकून घ्यायचा आहे. मी OTP टाकून घेतो. OTP टाकल्यानंतर युअर आधार नंबर इज सेंड टू युअर रजिस्टर मोबाईल नंबर. तुमच्या मोबाईल नंबरवरती तुमचा आधार कार्ड नंबर हा तुम्हाला मेसेज थ्रू आलेला असेल. याच्या प्रकारे जर तुमच्याकडे आधार कार्ड नसतानाही, आधार कार्डची कोणती इन्फॉर्मेशन नसतानाही आधार कार्ड आपण कसं डाउनलोड करायचं. फर्स्ट स्टेपमध्ये आपण तुमचा आधार नंबर रिट्राईव्ह केला आहे जो की तुमच्या मोबाईल नंबरवरती आला आहे. पण याच्यामध्ये एक कॅच आहे, जर तुमचा मोबाईल नंबर रजिस्टर नसेल तर तुम्हाला येणार नाही. तरी देखील आपण ते रिट्राईव्ह करू शकतो. ते कसं करायचं हे देखील आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर आता आपल्याकडे मोबाईल नंबर आलेला आहे, आता आपल्याकडे आधार नंबर आलेला आहे, तर त्याच्याद्वारे आपण आधार कार्ड डाउनलोड करूयात. आधार कार्ड नंबर तुमच्या मोबाईलवरती मेसेजवरती आल्यानंतर डाउनलोड या ऑप्शनवरती जायचं आहे आणि या ठिकाणी जो तुम्हाला मेसेज थ्रू आधार नंबर तुम्हाला आलेला आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे. कॅप्चा टाकायचा आहे. सेंड OTP याच्यावरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला त्या OTP टाकून तुमचा आधार हे डाउनलोड करून घ्यायचं आहे. तर मी हे डिटेल्स टाकतो. OTP टाकल्यानंतर तुम्हाला हा ऑप्शन विचारेल, डू यू वॉन्ट मास्क आधार. मास्क आधार जर तुम्हाला बाहेर कुठे प्रायव्हेट ठिकाणी जर तुम्हाला आधार कार्ड ॲज अ डॉक्युमेंट द्यायचं असेल तर तुम्ही मास्क आधार यूज करू शकता. हॉटेलच्या चेक इन टाईम्समध्ये अदरवाईज जर तुम्हाला कुठे गव्हर्मेंट ऑफिसेसमध्ये जर द्यायचं असेल तर तुम्हाला रेग्युलर आधार द्यावं लागणार आहे. सो याच्यावरती व्हेरीफाय अँड डाउनलोडवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड होणार आहे. हे आधार कार्ड पासवर्ड प्रोटेक्टेड असणार आहे आणि कॉंग्रॅच्युलेशन तुमच्या डॉक्युमेंटवरती आलेलं आहे. तर हे आधार हे पासवर्ड प्रोटेक्टेड असणार आहे आणि जर तुम्हाला हे डाउनलोड झालेली फाईल ओपन करायची असेल तर तुम्हाला तुमच्या नावाचे फर्स्ट लेटर, 4 लेटर्स आणि लास्ट 4 डिजिट ऑफ युअर डेट ऑफ बर्थ हे टाकून तुम्हाला आधार कार्ड हे डाउनलोड करायचं आहे. तर हे तर झालं, तुमच्याकडे आधार कार्ड नंबर आणि तुमचा मोबाईल नंबर लिंक झाला तर तुम्ही ही प्रोसेस फॉलो करणार आहात. पण जर तुमच्याकडे आधारवरती मोबाईल नंबरच लिंक नाही आहे तर तुम्हाला हे पुढं कसं जायचं तर हे या प्रोसेसमध्ये मी आता हे सांगणार आहे. तर मित्रांनो, आपल्याला डेस्कटॉपवरती यायचं आहे, या मेन पेजवरती यायचं आहे आणि या ठिकाणी बॉटममध्ये आपल्याला कस्टमर केअरचा नंबर दिलेला आहे. तो नंबर मी तुम्हाला सांगतो, 1947. नोट डाऊन करा. 1947 हा UIDAIचा कस्टमर सर्व्हिसचा नंबर आहे. या नंबरवरती तुम्हाला कॉल करायचा आहे. टोल फ्री नंबर असणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला तुमचं पूर्ण नाव लँग्वेज सिलेक्ट करायची आहे. लँग्वेज सिलेक्ट केल्यानंतर तुम्ही इंग्लिश किंवा हिंदी किंवा मराठी तुमच्या रिजनल लँग्वेजमध्ये चूज करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला बेसिकली तुमचं पूर्ण नाव सांगायचं आहे. ते व्हेरीफाय करू शकतात. तुमचा रेसिडेन्शियल ॲड्रेस व्हेरीफाय करू शकतात. पिनकोड, एरिया कोड, कंप्लीट डिटेल्स व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला तुमचा एनरोलमेंट नंबर दिला जाणार आहे.
तर एनरोलमेंट नंबर तुम्हाला तुमच्या मेसेजवरती येणार आहे. तर ह्या बेसिकली ह्या ज्या डिटेल्स व्हेरीफाय केल्यानंतर तुम्हाला एनरोलमेंट नंबर दिला जाईल. तो दिल्यानंतर तुम्ही एनरोलमेंट आय डी नंबर हा 14 डिजिटचा नंबर भेटल्यानंतर तो टाकून डेट आणि टाईम टाकून हे डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि सेंड OTPवरती क्लिक करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला तुमचा एनरोलमेंट आय डी भेटणार आहे. आणि एनरोलमेंट आय डी नंतर तुम्ही फर्स्ट तुमचं आधार कार्ड डाउनलोड करायचं आहे. आणि जसं मी जे सांगितलं फर्स्ट स्टेपमध्ये, तुम्हाला आधार कार्ड भेटल्यानंतर ते डाउनलोड आधार करून तुमचं आधार कार्ड हे डाउनलोड करायचं आहे. तर मित्रांनो, जर तुम्हाला या व्हिडिओचा फायदा झाला असेल आणि तुम्ही तुमचं कोणतीही इन्फॉर्मेशन नसताना आधार कार्ड माझ्या व्हिडिओद्वारे जर माहिती करू शकला असलात तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.